नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 जुलै आणि 23 जुलै या दिवशी झालेल्या आरोग्यसेवक या पदाचा आज आपण पेपर पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, वाईन उत्पादनासाठी कोणते सूक्ष्मजंतू जबाबदार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 साकरोमायसिस सेरेविसिया हे सूक्ष्मजंतू वाईन उत्पादनासाठी जबाबदार आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, प्रोपेनचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 C3H6 हे प्रोपेनचे रासायनिक सूत्र आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलामी आणि बंजारी ही भाषा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते ॲसिड हे व्हिनेगारमध्ये असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲसिटिक ॲसिड हे व्हिनेगारमध्ये असते। प्रश्न क्रमांक 5, अमोनियाचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 NH3 हे अमोनिया याचे रासायनिक सूत्र आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे राज्य भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक असलेले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7, सिव्हिल सर्व्हिस डे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 एप्रिल या दिवशी सिव्हिल सर्व्हिस डे हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8, कोकण विभागामध्ये एकूण किती नगर परिषदा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण विभागामध्ये एकूण 22 नगर परिषदा आहेत। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ॲनिलिडा संघातील प्राणी हालचाल करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 9, मिथेनच्या रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणू असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, मिथेनच्या रेणूमध्ये हायड्रोजनचे एकूण 4 अणू असतात। प्रश्न क्रमांक 10, तर मित्रांनो हा प्रश्न मला चुकीचा वाटते, तरी तुम्ही पण सांगा की हा प्रश्न कसा होता ते। तर पहा, 2022च्या कायद्यानुसार मुख्यमंत्र्याची चौकशीसाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 मुख्यमंत्र्याच्या चौकशीसाठी राज्यपाल यांची परवानगी घ्यावी लागते। प्रश्न क्रमांक 11, प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्राणहिता ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 12, शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला शासक हा पुढीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज हे शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला शासक होता। प्रश्न क्रमांक 13 पहा, यवतमाळ या जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 204 प्रति चौरस किलोमीटर ही यवतमाळ या जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता आहे। प्रश्न क्रमांक 14, TCS कंपनीचा AI सेंटर खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, फ्रान्स या देशामध्ये TCS या कंपनीचा AI सेंटर आहे। प्रश्न क्रमांक 15, म्यानमार या देशाला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा ही म्यानमार या देशाला लागून आहे। प्रश्न क्रमांक 16, बॉम्बे क्रिकेट असोसिएशनची स्थापना ही केव्हा झाली?
तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1930मध्ये बॉम्बे क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 17 नाभिय अंतराची व्याख्या सांगायची आहे. तर पहा, नाभिय अंतराची व्याख्या ही भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतर म्हणजे नाभिय अंतर होय. प्रश्न क्रमांक 18 आवर्त सारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला काय असते? तर आवर्त सारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू असतो की अधातू असतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर आवर्त सारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू ही मूलद्रव्य असतात. प्रश्न क्रमांक 19 गांडूळ कोणत्या वर्गाचे उदाहरण आहे? तर फायलम एनिलिडा या वर्गाचे गांडूळ हे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 20 जीचे मूल्य हे सर्वात जास्त कोठे असते? तर पहा, जीचे मूल्य हे ध्रुवावर जास्त आणि विषुववृत्तावर कमी असते, म्हणून उंचीच्या आधारावर जीचे मूल्य हे बदलत असते. प्रश्न क्रमांक 21 हवा प्रदूषणात घनरूप पदार्थ कोणते? तर हवा प्रदूषणामध्ये घनरूप पदार्थ हा सल्फर डायऑक्साईड SO2 हा आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील दोष सांगायचा आहे. तर पहा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील 3 दोष पाहूया. तर पहिला दोष पहा, 2 जड मूलद्रव्याच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचा भाकीत करणे हे मेंडेलीवच्या आवर्त नियमानुसार शक्य नव्हते. पुढचं पहा, कोबाल्ट CO व निकेल Ni या मूलद्रव्याचे पूर्णांकी अणुवस्तुमान हे समान असल्याने त्याच्या क्रमाबद्दल मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील संदिग्धता होती. तिसरं पहा, मेंडेलीवने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकाचा शोध लागला. समस्थानिकाचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमानाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलीवच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावी हे एक मोठं त्यांच्यासमोर आव्हान होतं. तर हे आहेत मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील दोष. प्रश्न क्रमांक 23 Al म्हणजेच ॲल्युमिनियम मूलद्रव्याचा आवर्त कोणता आहे? तर पहा, ॲल्युमिनियम या मूलद्रव्याचा आवर्त हा 3रा आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, बर्फाचे द्रवात रूपांतर होत असताना उष्णतेत होणारा बदल. या प्रकारे प्रश्न होता. तर याचं उत्तर पहा, जेव्हा बर्फाचे पाण्यात रूपांतर होते तेव्हा उष्णता बर्फाद्वारे शोषली जाते, म्हणजेच घनतेचे पाण्यात म्हणजेच द्रवात रूपांतर होते. बर्फाचे स्फटिकसारखे स्वरूप तोडण्यासाठी आणि पाण्याच्या रेणूमध्ये चांगले पृथक्करण करण्यासाठी येथे उष्णता शोषली जाते. हे बर्फाचे द्रवात रूपांतर होताना उष्णतेत होणारा बदल आहे.